पनवेल महानगरपालिका हद्दीतील 29 गावे तसेच शहर परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाई विरोधात आता नागरिक आक्रमक झाले असून येत्या 17 मे रोजी कामोठे येथील पाणी वितरण केंद्रावर भव्य जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। सध्या अनेक भागांमध्ये अत्यंत अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठाही अपुरा ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। पनवेल परिसर झपाट्याने विकसित होत असताना वाढत्या लोकसंख्येनुसार पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। मूलभूत गरज असलेले पाणीच मिळत नसेल तर विकासाचा उपयोग काय, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे। मोरबे धरणात अद्याप मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असून पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाही पाणी टंचाई कायम असल्याने संताप अधिक वाढला आहे। मुंबई महानगरपालिकेकडील अतिरिक्त 100 MLD पाण्यापैकी किमान 30 MLD पाणी पनवेल महानगरपालिकेला द्यावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे। याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका आयुक्त, कोकण विभागीय आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी तसेच खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन देण्यात आले आहेत। मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने आता नागरिकांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। रायगड जिल्हाधिकारी तसेच खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदने देण्यात आली आहेत। मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने आता नागरिकांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। आम्ही 17 तारखेला मोर्चा करण्यासाठी पूर्ण गाववाईज, सेक्टर वाईज आमच्या सभा चालू आहेत आणि 17 तारखेला मोर्चा सर्व नागरिक म्हणजे कांबोटा, खारघर, पनवेल आणि तलोजा या परिसरामधले सर्व नागरिक येत्या कांबोट्याला 10:30 वाजता जमणार आहेत। व्यंकट हॉटेलच्या जिथून जलवाहिनी जातोय त्या जलवाहिनीजवळ तो कॉक फिरवण्यासाठी येणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही 3 वेळा भेटायला गेलो होतो रितसरप्रमाणे, पण एकदाही आमची भेट झाली नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांना निवेदन त्यांच्या कार्यालयामध्ये देऊन आलेलो आहोत आणि या संदर्भात मी स्वतः महापौरांशी वैयक्तिक भेटून सुद्धा बोललो, दूरध्वनीवरून सुद्धा काल सुद्धा बोललो त्यांच्याशी आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटलेलो आहोत या संदर्भात सुद्धा। हो, काल मला त्यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर आहेत त्यांचं फोनवरती दूरध्वनीवर माझी चर्चा झाली। त्यांचं म्हणणं तुम्ही एकदा गणेशजी नाईक साहेबांशी सुद्धा चर्चा करा। मी त्यांची चर्चा करण्यासाठी त्यांचंही निवेदन बनवलेलं आहे। मी आज भेटायला सुद्धा गेलो होतो सकाळी, मला समजलं त्यांच्या कार्यालयामधून आज कॅबिनेट मिटिंग असल्या कारणाने ते आज मुंबईला आहेत, तर आज पत्रकार परिषद असल्यामुळे मी त्यांना भेटू शकलो नाही, पण साधारण या 2 दिवसामध्ये त्यांची मी भेट घेणार आहे। हो, त्यांना मी ऑलरेडी राज्याचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तर त्यांच्याकडे पत्र दिलेलं आहे, रिसर ईमेल सुद्धा केलेलं आहे। आजच्या पनवेलमध्ये म्हणजे उरणमध्ये येणार आहेत, त्याच्यामुळे मी रिसर त्यांना सुद्धा निवेदन देणार आहे। आज मोरबे धरणामध्ये पाहिले तर 100 MLD पाणी अतिरिक्त पाणी त्यांच्याकडे आहे आणि काल आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेने जे बाईट दिले किंवा वृत्तपत्रामध्ये माहिती मिळाली त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं 85 दिवस पुरेल एवढा पाणी आमच्याकडे साठा आहे। आमची विनंती अशी का आपण जनरली 7 जूनच पकडतो, पण आम्ही 15 जूनपर्यंत पावसाचा एक अंदाज येऊन 1 महिनाभर पाणी जरी आम्हाला 30 MLD दिलं तर आपण पनवेलमध्ये जी समस्या पाण्याच्या आज झालेली आहे तिच्यामध्ये पाण्यावर आपण व्यवस्थितपणे पाणी आपण नागरिकांना देऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।